नमस्कार, मी निर्जलास किचन अँड ब्लॉग्समध्ये सगळ्यांचं स्वागत करते। आज मी जी रेसिपी दाखवलेली आहे ती आहे मखाना बर्फी। ही मखाना बर्फी खायला खूप छान, स्वादिष्ट, पौष्टिक अशी आहे आणि ही बर्फी उपवासाला सुद्धा चालते आणि मुलांसाठी तर खूपच छान आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी पॅनमध्ये 1 चमचा तूप घातलेला आहे। त्यानंतर आपल्याला 1 वाटी मखाना घ्यायचे आहे आणि हे पॅनमध्ये व्यवस्थित चांगले भाजून घ्यायचे आहेत। मखाना 2 ते 3 मिनिटांसाठी कुरकुरीत होईपर्यंत चांगले भाजून घ्यायचे आहेत। मखाना भाजून झाल्यानंतर त्यामध्ये मी 4-5 बदाम व 4-5 काजू घेतलेले आहेत। हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। मखाना आता व्यवस्थित भाजून झालेला आहे। आपल्याला हा 5 ते 10 मिनिटांसाठी थंड होऊ द्यायचा आहे। मखाना थंड झाल्यावरती एक मिक्सरचे भांडे घेऊन त्यामध्ये हे मखाने काढून आपल्याला या मखाण्याची बारीक पावडर करून घ्यायची आहे। तोपर्यंत मी इथे पाव लिटर दूध घेतलेले आहे व हे दूध आपल्याला अर्धे होईपर्यंत चांगले आटवून घ्यायचे आहे। आता मी इथे मखाना पावडर बारीक अशी तयार करून घेतलेली आहे आणि दूध सुद्धा आपले बऱ्यापैकी चांगले आटवून तयार झालेले आहेत। पण जर 2 कप दूध घेत असाल तर आपल्याला हे दूध आटवून 1 कप करून घ्यायचे आहेत। नंतर या दुधामध्ये मी अर्धी वाटी साखर मिक्स करून घेतलेली आहे व हे दूध 5 मिनिटांसाठी चांगले आटवून घेतलेले आहे। नंतर आपल्याला एक पॅन घेऊन त्यामध्ये 1 चमचा तूप घालून घ्यायचे आहे व या तुपामध्ये आपण बारीक केलेली मखाना पावडर आहे ती व्यवस्थित 1 मिनिटासाठी परतवून घ्यायची आहे व नंतर अर्धी वाटी खोबरा खीस मी इथे घेतलेला आहे तो सुद्धा यामध्ये मिक्स करून चांगला परतवून घ्यायचा आहे। आपल्याला हे खीस व पावडर जास्त वेळ भाजत बसायचे नाही आहेत, फक्त 1 मिनिटासाठी मी परतवून घेतलेली आहे व इथे मी आपण जे आटवून घेतलेले दूध आहे ते सर्व मिक्स करून घेतलेले आहे। आपल्याला हे दूध हळूहळू 2 ते 3 वेळा मिक्स करत घ्यायचे आहे व आपल्याला चमच्याच्या साहाय्याने हे सर्व एकत्र करत घ्यायचे आहे। इथे मी सर्व दूध आता मिक्स करून घेतलेले आहे व हे आपल्याला चांगले चमच्याच्या साहाय्याने एकजीव करून घ्यायचे आहे। नंतर त्यामध्ये आपल्याला बारीक केलेले ड्रायफ्रूट्स मिक्स करून घ्यायचे आहेत। हे मिश्रण आपल्याला 2 ते 3 मिनिटांसाठी चांगले परतवून घ्यायचे आहेत। नंतर हे मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात होते व घट्टसर असा गोळा तयार होतो। नंतर मी त्यामध्ये 1 चमचा तूप मिक्स करून घेतलेला आहे। परत आपल्याला 2 मिनिटांसाठी हे चांगले परतवून घ्यायचे आहेत। आता एक घट्टसर गोळा आता तयार करून झालेला आहे। नंतर आपल्याला हे मिश्रण एका डब्यात काढून घ्यायचे आहे। साठी मी घेतलेला आहे मुलांचा टिफिन डबा। ह्या टिफिन डब्यामध्ये आपल्याला बर्फी तयार करायची आहे। तुमच्याकडे जर बर्फीचा ट्रे असेल तर तुम्ही त्यामध्ये सुद्धा ही बर्फी तयार करू शकतात। टिफिन डब्याला अगोदर आपल्याला तूप लावून घ्यायचे आहे। नंतर हे सर्व मिश्रण आपल्याला डब्यामध्ये काढून व्यवस्थित पसरवून घ्यायचे आहे।
इथे चमच्याच्या साहाय्याने हे मिश्रण व्यवस्थित पसरून घेतलेले आहे। प्रकारे हे मिश्रण आपल्याला सेट करून घ्यायचे आहे। यानंतर मी त्यावर पिस्त्याचे काप घातलेले आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे पिस्त्याचे काप घालू शकतात। नंतर मी इथे चमच्याच्या साहाय्याने हे पिस्त्याचे काप प्रेस करून घेतलेले आहे। आता आपली ही बर्फी करून तयार झालेली आहे व दिसायला खूप सुंदर अशी ही बर्फी दिसते, तशीच खायला खूप स्वादिष्ट आणि पौष्टिक अशी ही बर्फी आहे। त्याला या बर्फीला अगोदर थंड करून घ्यायचे आहे, नंतर आपण याचे काप करायला घ्यायचे आहेत। अगोदर डब्याचे कळीची साईड काढून घ्यायची आहे, नंतर डबा उलटा करून व्यवस्थित हळुवारपणे ही बर्फी आपल्याला काढून घ्यायची आहे। तर या बर्फीचे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत। हव्या त्या आकाराचे काप तुम्ही छोटे मोठे असे करू शकतात। त्यातल्या बर्फीपेक्षा ही बर्फी खायला खूप स्वादिष्ट आणि पौष्टिक अशी आहे। तुम्ही ही रेसिपी एकदा घरी नक्की ट्राय करा। लहान मुलांना आवडतील अशा ह्या बर्फी आहेत। बर्फी हेल्दी सुद्धा आहे आणि उपवासाला सुद्धा चालते। तर माझी ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओच्या सर्व नोटिफिकेशन येण्यासाठी तुम्हाला बेल आयकॉनवरती क्लिक करायचे आहे, जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओच्या नोटिफिकेशन येतील। ही बर्फी करून तयार झालेली आहे। दुकानामधून आणल्यासारखीच ही बर्फी वाटते, पण खायला खूप हेल्दी आणि पौष्टिक आहे। मला ही बर्फी रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।